मला पर्सनली असं काही नाही, जे कोणी असेल ते आमचाच असणार आहे. तर म्हणून मला मुलगा मुलगी कोणी असेल त्याला शेवटी तेवढ्याच प्रेमाने वाढणार. थँक्यू. आपलं जग आता बदलत चाललंय. जेव्हा तिने तुम्हाला फर्स्ट टाइम सांगितलं, सगळ्यांना ऐकायचंय की म्हणजे गुड न्यूज दिली, तेव्हा काय रिॲक्शन झाली? म्हणजे थोडं टेन्शन आलं, भीती वाटली की लगेच आईला सांगितलं मम्मी मम्मी असंय, म्हणजे तुम्हाला कसं काय आनंद झाला आणि काय सिच्युएशन होती? ऑफिशियली जेव्हा पहिल्यांदा न्यूज आली, तो गणपती 2023चा महोत्सव सुरू होता, त्याच दरम्यान आम्हाला न्यूज ब्रेक केली. मला अजून लक्षात आठवत आहे, ग्रुपमध्ये बसलो आम्ही, मला संध्याकाळी फोन आलेला की इट इज कन्फर्म म्हणून. तर ती फिलिंग जी असते तुम्ही शब्दात नाही एक्सप्रेस करू, टच करून डोळ्यात पाणी आलेलं. तर so that is something which you cannot express in words, but still at the same time, at the bottom of it, you are very happy that you are going to be a father now, she is going to be a mother now, so there is going to be a new addition in the family, so it is going to be a bundle of joy. So तो सगळं डोक्याचं नो डाऊट टेन्शन, कोणी हे म्हटलं टेन्शन येणार, मला तर वाटतं मला स्वतःला दडपण असतंच, पण ठीक आहे, यू हॅव टू एन्जॉय दॅट फेज. सो दॅट इज द थिंग. थँक्यू. खूप छान. म्हणजे यू आर व्हेरी लकी. तू ऐकलेस त्याचे भाव. आता तू सांग, तू ॲज अ गर्लच होती, आता तू आई होणारस, म्हणजे आपल्याला कसं वाटलं? काय फिलिंग होती तुझी? भीती वाटली का तुला? तू आईला सांगताना घाबरलीस का? जे आईने आपलं जसं काही काळजी करतो आपण, 2 आया आहेत ना, एक सासूबाई एक आई, कसं वाटतं? आणि मी पहिल्या स्वरूपात सांगितलं, आम्ही दोघे खूप खुश झालो. हा जेव्हा एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढणार आहे ते त्याचं एक हे होतं, पण आनंद त्याच्यातून जास्त होता. आणि मी दोघेंना शेअर केलं की त्यांचा आनंद बघून अजून आनंद झाला. म्हणजे तुला फुल सपोर्ट सिस्टम आहे, म्हणजे तुला बिलकुल भीती नाही आता. एवढे खंबीर आहेत तुझ्या सासू आणि आई. चलो क्लॅप फॉर